शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। आजचा वार आहे सोमवार आणि तुम्हाला बघूनच कळलं असेल काल जी कामं पेंडिंग होती ना ती सगळी कामं मी आज करायला घेतली। मेन काम असताना ही भांडी परत लावून ठेवायची, कारण याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं जातात आणि आता माझं रुटीन झालंय। जसं मी तुम्हाला सांगते की सॅटर्डेला थोडासा कंटाळा करते कामाचा आणि या सॅटर्डेला आणि संडेला पूर्ण असा दिवस खूप बिझी जाणार होता, त्याच्यामुळे थोडासा आळस केला। पण काल थोडीशी मी प्रिपरेशन करून ठेवलेलं आजच्या जेवणाचं, त्याच्यामुळे मला आज त्याचं खूप टेन्शन असं नव्हतं, कारण चिकन मॅरिनेट केलेलं होतं तर म्हटलं ते पटकन असं होणार आहे फक्त। आणि डोशाचं बॅटर पण आपण तयार करायला ठेवलेलं आणि डोशाचं बॅटर ना आज खूप लवकर आलं। म्हणजे मी थंड पाणी वापरून सुद्धा माझं बॅटर खूप लवकर आलं। ॲक्च्युली जेव्हा मी झाकून ठेवते ना तेव्हाच त्याच्यावरती एक कपडा ॲडिशनल टाकून ठेवते, म्हणजे लवकर पीठ येतं गरमीने। किंवा मग तुम्ही ओव्हन, OTG, मायक्रोवेव्ह असं काही वापरत असाल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा ते पीठ यायला, म्हणजे ते पीठ लवकर यायला मदत होते। तर मी ऑलमोस्ट माझ्या मते रात्री ठेवलेलं 10-1 वाजताच्या आसपास मी पीठ सगळं ठेवलेलं आणि खूप लवकर आलं पीठ। म्हणजे 4:30-5ला मी बघितलं ना तर ऑलमोस्ट पीठ आलेलं। आणि जसं आपलं इडली डोशाचं जे बॅटर असतं, म्हणजे आपण जे नॉर्मल तांदूळ, उडदाची डाळ हे सगळं वापरून ज्या पद्धतीचं जसं येतं ना तसंच या पद्धतीचं पीठ आलेलं। याच्यामध्ये आपण गहू टाकलेले, नाचणी टाकलेली, तांदूळ, उडदाचं पीठ, चणा डाळ अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी टाकलेल्या। फक्त मी धणे टाकले नव्हते, धण्याची मी नंतर पावडर टाकलेली। नॅपकिन चेंज करायचे ते तर म्हटलं नॅपकिन चेंज करून घेऊ आणि तुम्हाला मी इथे बॅटर दाखवते। अगदी सुरेख असं बॅटर आलेलं। काचेचा कंटेनर अळूवडी ठेवलेला ना तो काल मी खाली करून घेतला। अळूवडी एक माझी बाकी होती ती मी दुसऱ्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवलेली। ही जी चटणी म्हणण्यापेक्षा किंवा पावडर तुम्ही म्हणू शकता, घी पोळी इडलीची जी आपण केलेली ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली मी। ते तिथं खूप थंड असते म्हणून मग ती थोडीशी बाहेर काढून ठेवलं आणि आता तुम्हाला मी बॅटर दाखवते। आणि तुम्ही बॅटर बघाल ना अगदी मस्त असं बॅटर आलेलं बघू शकता। इथे थोडंसं आपण नाचणी टाकल्यामुळे थोडंसं असं ब्राऊन कलर वरती येतो, पण खाली बघाल तर अगदी सफेद असं बॅटर आहे। आणि अर्धेच वाटी मी घेतलेलं, तुम्ही बघितलेलं खूप जास्त असं घेतलेलं नाही। आणि पूर्ण दिवसभर जेव्हा खायचं असतं ना तेव्हा हे एवढं प्रमाण आम्हाला खूप होऊन जातं। आणि हे जे याच्यामध्ये नाचणी, गहू, तांदूळ, उडदाची डाळ वगैरे असल्यामुळे हे हेवी होऊन जातात। म्हणजे तुम्ही आंबोळ्या न करता पातळ असे डोसे जरी 2 केले ना तरी ते अगदी हेवी होऊन जातात, म्हणजे कुठेही भूक लागणार नाही दुपारपर्यंत। तर असं छानपैकी आपण फेटून घ्यायचं, म्हणजे बॅटर व्यवस्थित मिक्स होतं। आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला पाहिजे तेवढं थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाका आणि धणे पावडर टाका। मीठ टाकल्यामुळे याची जी आंबण्याची प्रक्रिया असते ना ती तिथे स्टॉप होते आणि बॅटर आपलं जास्त आंबट असं होत नाही। म्हणजे जर एखाद्या वेळेस तुमचं बॅटर राहिलं आणि तुम्ही विचार केलात की चला आपण फ्रीजमध्ये ठेवूया तर ते फ्रीजमध्ये ठेवून आंबट होत नाही, कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो ना तेव्हा त्याला आंबट असा स्मेल देखील येतो आणि तो कधी पूर्ण सगळीकडे फ्रीजमध्ये पण पसरला जातो आणि तुम्ही जेव्हा काढात ना तेव्हा ते बॅटर पण खूप असं पातळ झालेलं असतं। तर तसं होऊ नये म्हणून थोडंसं तुम्ही मीठ टाका। ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की उपयोगी असेल। तर आता आपण करून घ्यायचे डोसे। माझा विचार पहिला असा होता की डोस्याबरोबरची आपण भाजी पण करू, पण नंतर मी म्हटलं नको, खूप हेवी होऊन जाईल, कारण बटाट्याची भाजी आणि नंतर चिकन, तर म्हणून मग मी तो प्लॅन कॅन्सल केला। नंतर कधीतरी परत तुमच्याबरोबर बटाट्याची भाजी जी डोश्याची भाजी असते ती शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। पॅन ठेवून घेतलाय आणि एका साईडला मी चहा पण ठेवते, कारण सकाळी चहा आणि डोसे हा नाश्ता पाहिजेच असतो। कारण कुठलाही पदार्थ असला सकाळचा तरी ब्रेकफास्टसाठी चहा हा लागतोच। तर आज मी मिस्टरांसाठी ओट्स भिजत घातले नव्हते, कारण संडे होता म्हणून म्हटलं चला आज त्यांच्यासाठी चहा आणि डोसा असंच करून घेऊ। तर जसे आपले डोसे आपण करतो ना तशाच पद्धतीने हे बघा अगदी डोसे छान असे पसरले जातात, मस्त असे गोल होतात आणि कुठेही अडकत देखील नाही की कुठे बॅटर एका साईडला जाड किंवा एका साईडला पातळ, असंही नाही। याच्यावरती तुम्ही तेल लावा, तूप लावा, पण मी थोडंसं बटर लावलंय, कारण बटर माझ्याकडे जास्त यूज होत नाही, कारण सँडविच वगैरे खाणं फार कमी होतं किंवा पावभाजी पण कधीतरी मी महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा करते, पण कधीतरी माझ्याकडे बटर असतं। बटर माझं कुकीजसाठी जे लागतं ते अनसॉल्टेड मी वापरते आणि हे सॉल्टेड असतं जे मी रेसिपीजमध्ये किंवा जे काही पदार्थ बनवते त्याच्यासाठी वापरते, त्याच्यामुळे हे माझ्याकडे तसंच होतं। तर म्हटलं चला या रेसिपीसाठी आपण करून बघू। तर बटर लावलं आणि त्याच्यासाठी ही जी पावडर आपण काढून ठेवलेली फ्रीजमधनं, घी पोळी इडलीची जी पावडर आपण घरी केलेली ती मी टाकली आणि याच्यावरनं थोडंसं
ओलावा असला ना म्हणजे याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा बटर तूप असं छान असं त्या मसाल्यात मुरलं गेलं ना आणि छान असा कुरकुरीत असा डोसा तयार झाला ना तर तुम्ही त्याची टेस्ट ना विसरूच शकणार नाही. अगदी भन्नाट अशी टेस्ट लागते या डोस्याची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला डोसा आपला नॉर्मल जरी तुम्ही केलात ना तरी चालेल, पण ही जी पावडर मीठ केली आहे ना ती एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच आवडेल ही पावडर. आणि केळीचं पान तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे नेहमी एक्स्ट्रा असतं आणि आता जास्त दिवस झालेले त्याच्यामुळे ना पान थोडंसं पिकत आलेलं, बऱ्यापैकी पिकत आलेले, बरेच दिवस झालेले, माझ्या मते 1 आठवड्यापेक्षा पण जास्त दिवस होऊन गेले. मग ते म्हटलं तेच पान ठेवू. आणि कसं होतं बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तू ताई प्रत्येक वेळेस केळीचं पान वापरतेस का? तर नाही, माझ्याकडे केळीचं पान बऱ्याच वेळा आणलेलं असतं. आणि जेव्हा असे काही आपण गरम पदार्थ ठेवतो ना ते डायरेक्ट तुम्ही टोपात ठेवाल किंवा मग त्याच्याऐवजी कपड्यावरती आपण ठेवतो, तर मी म्हटलं की जर माझ्याकडे केळीचं पान अवेलेबल असेल तर मी त्याच्यात ठेवते. म्हणजे त्याच्यावरती छान असं ते पाणी त्याला सुटत नाही आणि पदार्थ आपल्याला गिजगिजीत किंवा त्याला खूप असा सॉगी असं होत नाही. तर शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ आहे आपला रविवारचा आणि इथे दुपारचे म्हणजे सकाळचं मी फक्त ब्रेकफास्टचं शूट केलं. त्याच्यानंतर लंचचं जे होतं ना ते मी शूट नाही केलं कारण माझी थोडीशी गडबड होती, कारण सगळं हॅम्पर्स वगैरे सगळं मला रेडी करायचं होतं, त्याच्यामुळे ते केलं नाही. त्याचा व्हिडिओ वेगळा असा आपल्या चॅनलवर मी अपलोड करेन. शक्यतो मी विचार करते हा व्हिडिओ पेंडिंग मध्ये ठेवून तो व्हिडिओ पहिला तुमच्याबरोबर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला देखील छान छान अशा आयडिया मिळतील गिफ्ट हॅम्परच्या. आणि जे मी फक्त एवढे दिवस तुम्हाला सांगत होते गिफ्ट हॅम्पर ते फायनली तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील, तर नक्की बघा. आणि इथे माझी दुपारची कामं झाली, जेवण वगैरे झालंय, भांडी वगैरे घासली आणि थोडीशी मी मार्केटमधनं जाऊन आली आणि भाजी पण थोडीशी मी घेऊन आली. कारण मी नंतर विचार केला की अरे अजिबात वेळ मिळणार नाही, कारण वीकडेज मध्ये तर अजिबात मिळणार नाही, कारण मग नंतर मग असं होईल परत एकदा श्रावण चालू झाला, पुढच्या सोमवारपासून परत श्रावण चालू होतंय, मग त्याच्यामुळे अजिबात वेळ मिळणार नाही. म्हटलं थोड्याशा भाज्या घेऊनच येते आणि जर पाऊस अजून जास्त असेल ना तर मग रोज भाजी आणताना पण प्रॉब्लेम होणार, म्हणून थोड्याफार भाज्या घेऊन आली. तर वीकली मील प्लॅनचं जे प्रिपरेशन आहे ते थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आवडेल. तुम्हाला अशाच काही म्हणजे जे काही व्हिडिओज असतात वीकली मील प्लॅनचे ते खूप आवडतात, तुम्हाला ज्या मी टिप्स सांगते त्या देखील खूप आवडत असतात, तर म्हटलं चला आज तुमच्यावर हा देखील व्हिडिओ याच्यामध्ये कंटिन्यू करते. चला तर मग आपण सुरुवात करूया. कितीही धावपळ कितीही गडबड असेल ना तरी हे वीकली मील प्लॅन मी करतेच करते. मागे मी 2 आठवडे वीकली मील प्लॅनचं हे प्रिपरेशन केलं नव्हतं ना तर खूप गडबड झालेली माझी, अगदी घाई गडबडच होत होती. म्हणजे सकाळी काय बनवू आणि संध्याकाळी काय बनवू किंवा फ्रीजमध्ये काय आहे की बाजारातनं काय आणू, असे बरेचसे मला प्रश्न सतावत म्हणजे राहिले त्या 2 आठवड्यामध्ये. तर मी या आठवड्यात म्हटलं मला कितीही आत्ता आज वेळ नसला तरी वेळात वेळ काढून मी हे सगळं करून ठेवणार, म्हणजे माझी पुढच्या आठवड्यामध्ये जी घाई गडबड होणार आहे ती अगदी म्हणजे तेवढी अशी होणार नाही. कारण फिक्स माझ्या डोक्यात पण एक मेनू ठरलेला असतो आणि माझ्याकडे फ्रीजमध्ये काय अवेलेबल आहे ते देखील मला खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं. जेव्हा फ्रीजमध्ये कुठल्याच भाज्या अवेलेबल नसतात ना तेव्हा खूप प्रश्न पडतो की अरे सकाळसाठी मी काय बनवू, किंवा आज मला मार्केटमध्ये जी भाजी पाहिजे मला घ्यायला जायची ती मिळेलच की नाही याचा प्रश्न खूप असतो. त्याच्यामुळे ना आज ज्या मला भाज्या मिळाल्या ना त्या बऱ्यापैकी मी घेऊन आली. आणि शक्यतो ना मला ना मी भाज्या अशा आणते सकाळच्या टिफिनसाठी, मला अशा भाज्या यूज करते ना मी की ज्या पटकन होती, वॉश केल्या ना किंवा ज्या सोलायला चॉप करायला अगदी जास्तीचा वेळ जात नाही तशाच भाज्या मी घेते. शक्यतो जास्त लवकर अशा शिजतील ना अशाच भाज्या मी आणते. पालकच्या मी 2 जुड्या आणलेल्या आणि कोथिंबीर पण खूप छान मिळालेली. थोडीशी ओलसर अशी वाटत होती मला, पण मी जेव्हा खोलली ना तेव्हा व्यवस्थित होती. थोडा कढीपत्ता पण आणलेला आणि आता फोडणी वगैरे थोडीशी पावसात अशी खमंग अशी फोडणी वगैरे असेल ना तर मग खूप छान असं वाटतं. तर या दोन्ही ज्या पालेभाजी आणलेल्या म्हणजे 2 जोडी पालकाची होती, एक कोथिंबीर होता आणि कढीपत्ता होता, सगळं क्लीन करून ते सर्वात आधी घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं चला ज्या काही भाज्या आणल्यात म्हणजे भोपळा आणलेला मी, थोडंसं चुरण आणलेलं, ते सगळं पाव किलोच आणते मी. म्हणजे तेवढं ते कट करून देतात, त्याच्यामध्ये थोडंसं कधी 50 ग्राम 100 ग्राम असं एक्स्ट्रा येतं, पण मी मोजून 50 ग्रामच म्हणजे 200 ग्राम ते 250 ग्राम पर्यंतच त्यांना सांगते की तुम्ही तेवढंच द्या. कारण या भाज्या काही जास्त अशा खाल्ल्या जात नाही तेवढ्या आवडीने, कारण भोपळ्याची भाजी थोडीशी गोडसर असते त्याच्यामुळे आपण जास्त अशी आवडीने खात नाही. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही मेथीची फोडणी द्याल तर ती भाजी अगदी सुरेख अशी होते. आणि मी सगळ्या भाज्यांना बऱ्यापैकी सोलूनच ठेवते आणि या भाज्या मी लवकरात लवकर म्हणजे यूज करण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच वेळा असे देखील म्हणतात की चॉप करून भाज्या ठेवायला म्हणजे ठेवू नये,
पण जर ती गोष्ट तुमच्यासाठी खूप गरजेची असेल, म्हणजे तुम्हाला पुढे उपयोगाची पडणार असेल, तर त्याच्यात चॉप करून ठेवण्यासारखं असं काही नसतं. आणि आपण काही 2-3 दिवस किंवा डीप फ्रीजमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह टाकून असं तर काही आपण स्टोअर करत नसतो. नॉर्मल आपण फक्त कापून त्याच्यामध्ये ठेवून देतो. फक्त आपल्याला जेव्हा करायचे आहेत ना तेव्हा त्या फक्त काढून आधी मी एक 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास मी बाहेर काढून ठेवते, म्हणजे त्या रूम टेम्परेचरवर येतात. कधी कधी फ्रीजमधली जास्त अशी थंड वस्तू जर तुम्ही शिजवायला जाल ना तर त्याने गॅस देखील जास्तचा लागतो आणि कधी कधी फ्रीजमधले जास्त थंड असेल ना तर वस्तू शिजायला देखील वेळ लागतो. तसंच आंबट पदार्थांचं देखील आहे. एखाद्या वेळेस आंबट पदार्थ एखाद्या पदार्थामध्ये जर जास्त पडला ना, जर तुम्ही दम आलू वगैरे करत असाल तर त्याच्यामध्ये आपण ना दह्याची ग्रेव्ही करतो, तर त्या दह्याचं प्रमाण थोडंसं जास्त झालं किंवा दही जर आंबट असतं ना तर बऱ्याच वेळा आपले जे दम आलू मधले आलू आहेत ना ते उकडत नाही आंबटपणामुळे. त्याच्यामुळे आधी जे म्हणजे बटाटे असतात ते आधी थोडेसे बॉईल करून घेतात किंवा मग शॅलो फ्राय करून घेतात आणि नंतर दम आलूमध्ये आपण ते यूज करतो. तर अशा काही गोष्टी असतात, थोड्या आपण जेव्हा करत जाऊ, लक्ष देऊन काम करतो किंवा थोड्याशा अजून काही ट्रिक्स वापरायला बघतो की अजून काहीतरी नवीन किंवा पटकन कामं कशी हवे, अशा सगळ्या जेव्हा गोष्टी आपण ट्राय करत जातो तेव्हा ह्या सगळ्या टिप्स आपल्याला स्वतःहूनच मिळत असतात. फ्लॉवरचे कांदे म्हणजे माझ्याकडे नव्हताच म्हणून एक घेतला. आता फ्लॉवरचे कांदे पावसामध्ये पण व्यवस्थित येत नाही. कोबी आणि फ्लॉवर एवढे काही पाहिजे असेल तेवढे चांगले येत नाहीत. तर मी जेव्हा आणते ना तेव्हा आत्ता तर पावसात तर ते बघूनच घ्यावे लागतात. आणि जेव्हा मी भाजी करते ना तेव्हा हे कोमट पाण्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून हे पहिले एक 10 ते 15 मिनिटं असेच बुडवून ठेवते. ते छानपैकी त्याच्यामध्ये बुडले की मग मी परत साध्या पाण्याने धुवून घेते व्यवस्थित कोमट पाण्यानेच आणि नंतर मी त्याची भाजी बनवते. फरसबी, मटार किंवा फ्लॉवर ह्या अशा भाज्या आहेत ना की ज्या एमर्जन्सीला आपल्याकडे ना थोड्याशा तरी असाव्या. मी काय करते, फरसबी तर माझ्या मते मार्केटमध्ये महागच मिळते, म्हणजे थोडा रेट जास्त असतो. तर मी काय करते, एखादी भाजी घेते ना त्याच्यामध्ये मी थोडीशी ती 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम त्या भाजीमध्ये मिक्स करून घेते. जसं गवार जेव्हा मी घेते ना तेव्हा फरसबी त्याच्यामध्ये ॲड करून घेते, म्हणजे त्यानं मिक्स करून घेते सांगते. कारण गवार पण पाव किलो माझ्याकडे खाल्ली जात नाही आणि 2 वेळेस तर गवार अजिबात कोणीच खात नाही. त्याच्यामुळे एका होईल एवढीच गवार आणि त्याच्याचबरोबर थोडीशी फरसबी असं मी नेहमी मिक्स करून घेते. म्हणजे जर आपण आपण रिक्वेस्ट केली ना तर ते देतात. आपण हा विचार करतो की अरे ही कशी, म्हणजे दोन्ही एकत्र करून देतील का पाव किलो, पण ते देतात. पण आपण कधी विचार करत नाही आणि कधी मागायला असं विचार करतो अरे पाव किलोसाठी देतील का ते, पण देतात ती लोक. जर आपण व्यवस्थित जर त्यांच्याकडे मागितलं ना तर ते नक्की देतात. या सगळ्याच्या भाज्या होत्या त्या काचेच्या कंटेनरमध्ये मी भरून ठेवते आणि नेहमी मी भोपळा आणि सुरण ह्या एकाच ठिकाणी ठेवते. ॲक्च्युली मग हे पण जर असेल ना भोपळा सुरण, एखादी मला शेंग पण आणायची होती, पण शेंगा मी आणलेल्या 2-3 दिवसापूर्वीच तुम्ही बघितले असेल, मी तुम्हाला दाखवलेल्या. त्याच्यामुळे त्यातल्या थोड्याशा शेंगा माझ्याकडे आहेत म्हणून मग मी काही जास्त शेंगा अशा घेऊन आली नाही. म्हटलं बस होईल, एखादी डाळ केली किंवा कधी आमटी केली तरच त्याच्यामध्ये यूज होतो किंवा सांबार वगैरे केलं तरच होईल. बीन्स आहेत ते अशी मी दोन्ही साईडने छानपैकी त्याचा देठ कापलाय आणि मग त्या काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते. फ्लॉवर पण मी काचेच्या कंटेनरमध्ये भरून ठेवते, म्हणजे तो अगदी चांगला राहतो. तुम्ही कुठल्या वेगळ्या पद्धतीने स्टोअर करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे तुमच्याकडनं देखील मला काहीतरी टिप्स मिळतील आणि मी देखील त्याचं इम्प्लिमेंट माझ्या रुटीनमध्ये करू शकेन आणि नक्की तुमच्याबरोबर ते शेअर करेन. तर हे दोन्ही कंटेनर झाले. गवार आणि हे जे बीन्स आहेत किंवा त्याचबरोबर अजून माझ्याकडे कुठल्या छोट्या भाज्या किंवा मोठ्या भाज्या अशा चॉप्ड करून खूप जास्त अशा जेव्हा होतात ना तेव्हा मग मी स्टीलच्या कंटेनरचा वापर करते. तेव्हा मी काचेचे कंटेनर नाही वापरत. किंवा मग आता तुम्ही बघू शकता ही बऱ्यापैकी गवार होती आणि त्या स्टीलच्या डब्यामध्ये ती व्यवस्थित राहते. बाकी जे काही छोटं मोठं मी आणलेलं गाजर, बीट आणि एक शिमला मिरची माझ्याकडे नेहमी असते. मी पाव किलोपेक्षा 100 ग्राम म्हणजे 100 ग्राम ते 150 ग्राम बसतील ना अशा 2च शिमला मिरची मोजून मागते. किंवा त्या पण कधीतरी असं राईसमध्ये टाकायला किंवा कधीतरी आपण खिचडी केली त्याच्यामध्ये टाकायला किंवा कधीतरी असं जसं म्हणतो आपण शेजवान राईस, फ्राईड राईस. ॲक्च्युली चायनीज पदार्थ माझ्याकडे फार कमी केले जातात पण तरी पण मी कधीतरी आणते. आता आज मी आणलेलं ना तेव्हा अरबी आणि आपलं जे रताळ हे मिक्स आणलेलं. गेल्या वेळेस तुमच्याबरोबर अरबीची रेसिपी शेअर करायची राहून गेलेली, तर मी यावेळेस म्हटलं अरबी घेऊन येते म्हणजे तुम्हाला त्याच्याबरोबर ती रेसिपी शेअर करता मला येईल. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा, अरबीची एक स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी मी ठेवलेली आहे. तर माझी सगळी कामं झाली आहेत. आता किचन मधली जी होती कामं ती बऱ्यापैकी झालीत. सगळं फ्रीजमध्ये कंटेनर ठेवून दिले आणि आता ना माझं थोडंसं काम बाकी आहे ते हॅम्परचं फोटोग्राफ्स घेण्याचे, म्हणजे पिक्चर्स वगैरे क्लिक करण्याचं काम बाकी आहे.
तर ते करायचं म्हणून आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी शेअर नाही केलेला, कारण याच्या आधी मी बऱ्याच वेळा केलेलं. सगळं हे झाल्यानंतर नक्की फुर्सतमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडासा उशिराने पोस्ट करेन, म्हणजे याच्या आधी मी आपला जो गिफ्ट हॅम्परचा व्हिडिओ तो पोस्ट करेन आणि हा व्हिडिओ मी नंतर पोस्ट करेन. दोन्ही व्हिडिओसाठी तुमच्याकडे काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आपल्या चॅनलवर कुठले व्लॉग्स बघायला आवडतील किंवा अजून कुठल्या रेसिपीज आवडत असतील बघण्यासाठीच्या, तर मला नक्की कमेंट करून सांगा. फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्याचा फायदा त्यांना देखील होईल. तर अशाच एका छानशा व्लॉगमध्ये बरोबर मी तुम्हाला उद्या भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.